नमस्कार मित्रांनो, आज आपण वेगवेगळे अंतर या चॅप्टरमधील एक महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत आणि हा प्रश्न तलाठी भरती 2023च्या परीक्षेत विचारलेला होता. म्हणून हा प्रश्न तुम्ही नीट शेवटपर्यंत समजून घ्या. तो प्रश्न असा आहे, एक बस ए स्थानकापासून बी स्थानकाकडे जाते तर एकूण अंतर ती 7 तासामध्ये पूर्ण करते. म्हणजे एकूण अंतर दिले ती एकूण अंतर किती तासामध्ये कव्हर करते? 7 तासामध्ये कव्हर करते. पुढे प्रश्न मग काय म्हणतोय, तिने 48 किलोमीटर तासामध्ये पहिले अर्धे अंतर कापले. म्हणजे पहिले जे अर्धे अंतर आहे ते 48 किलोमीटर प्रति तास वेगाने तिने पूर्ण केले. आणि पुढे प्रश्न काय म्हणतो, आणि दुसरे अर्धे अंतर 60 किलोमीटर प्रति तासाने कापले. म्हणजे दुसरे जे अर्धे अंतर आहे ते 60 किलोमीटर प्रति तासाने तिने कव्हर केले. आता पुढे प्रश्न अजून काय म्हणतो, बसने कापलेले एकूण अंतर किती? म्हणजे बसने एकूण अंतर किती ट्रॅव्हल केलं ते आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर ठीक आहे, आता जर स्टेप बाय स्टेप आपण सोल्युशन बघूया. आता बघा, पहिला वेग किती? सर्वप्रथम आपण काय करायचं आहे, जे प्रश्नामध्ये जी माहिती दिली ते आपण लिहून घेऊया. आता पहिला वेग किती दिला आपल्याला? 48 किलोमीटर प्रति तास आहे. 48 किलोमीटर प्रति तास लिहिला. वेग दुसरा किती दिला आपल्याला? 60 किलोमीटर प्रति तास दिला, तर 60 किलोमीटर प्रति तास लिहिला. आणि एकूण वेळ दिला, वेळ किती दिला आपल्याला? 6 तास दिला, तर 6 तास लिहिले. आणि आपल्याला काढायचं काय? अंतर काढायचं आहे. ते कशामध्ये काढायचं आहे? किलोमीटर प्रति तासामध्ये काढायचं आहे. तर बघा, अशा वेळी काय करायचं, आपण वेग आपल्याला 2 दिलेत. 2 वेग दिल्यावर काय करतो आपण? सरासरी वेग काढायचा. आता सरासरी वेगाचं सूत्र काय? सरासरी वेग सरासरी वेगाचं सूत्र काय? 2xy छेदात काय? x अधिक y. x म्हणजे पहिला वेग आणि y म्हणजे दुसरा वेग. आता एक काय करायचं आपल्याला? सूत्रामध्ये काय करायचं आहे, आपण किमती ठेवूया. आता 2 लिहिले मी. 2 गुणाकार x म्हणजे पहिला वेग किती दिला आपल्याला? 48 किलोमीटर प्रति तास दिला आहे. 48 किलोमीटर प्रति तास लिहिला. गुणाकार y म्हणजे दुसरा वेग किती दिला आहे? 60 किलोमीटर प्रति तास. 60 किलोमीटर प्रति तास दिले. छेदात काय? x अधिक y म्हणजे पहिला वेग अधिक दुसरा वेग, बरोबर. हे आपला सरासरी वेग निघणार आहे. तर याला आता सिम्प्लिफाय नका करू, कारण आपल्याला वेळ पण ठेवायचा. ठीक आहे. अंतर बरोबर काय असतं? सूत्र वेग गुणाकार वेळ. आता वेग तर आपल्याला भेटला, पूर्ण वेग आपल्याला भेटला. आता अंतरचं सूत्र काय? अंतर काढायचं आपल्याला. अंतर बरोबर वेग गुणाकार वेळ. आता वेग किती आला आपल्याला? सरासरी वेग किती आला? हे पूर्ण वेगच आला आपल्याला. म्हणजे आपल्याला 2 वेग दिले होते, आपण त्याला कशात कन्वर्ट केलं? सरासरी वेगामध्ये कन्वर्ट केलेलं आहे. ठीक आहे. आता सरासरी वेग म्हणजे वेग किती आला आपला? 2 गुणाकार 48 गुणाकार 60. 48 आणि 60 किती? 108. गुणाकार वेळ किती दिला आपल्याला? 6 तास दिले, 6 तास लिहिले. आता याला सिम्प्लिफाय करू. 6ने मी 108ला पूर्ण भाग जातो, मग 6ने 108ला भाग देतो. 6 1 6 उरले 4, 6 6 36, 6 42, 6 8 48 म्हणजे 18 आले. आणि 6 1 6. परत 18ने कशाला? 18ला आणि 60ला 6ने भाग जातो. 6 1 6 6 2 12, 6 3 18. इथं 6 1 6 0ला तसंच. परत 3 आणि 48ला पूर्ण भाग जातो. 3 1 3 3 1 3 3 6 18. ठीक आहे. आता वरती काय उरले मग? अंशामध्ये काय उरले? 2 गुणाकार 16 गुणाकार 10. 16 2 32, 32 गुणाकार 10 किती? 320 किलोमीटर हे काय आपलं अंतर असणार आहे. म्हणजे उत्तर काय आलं आपलं? अंतर बरोबर 320 किलोमीटर हे काय असणार आहे? आन्सर असणार आहे. ऑप्शन क्रमांक कोणतं बरोबर आपल्याला? 4 आहे, हे उत्तर बरोबर आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा प्रश्न समजला असेल तर कमेंटमध्ये हो नक्की लिहा. आणि अशा प्रश्नासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.